लेखानगर अंबड येथे दहशत माजवणारा तडीपार सराईत आरोपी महेश उर्फ चिमण्या जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांची धडाकेबाज कारवाई. नाशिकच्या लेखानगर अंबड परिसरात दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड व जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा तडीपार सराईत आरोपी महेश उर्फ चिमण्या गोकुळ सोनवणे यास गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांनी शिताफीने अटक केली आहे. या आरोपीवर एकूण 3 गंभीर गुन्ह्यात पाहिजे आरोपी म्हणून नोंद होती. दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी रात्री 8:30च्या सुमारास इंदिरा गांधी वसाहत लेखानगर सिडको येथे फिर्यादी घराबाहेर उभे असताना 3 मोटरसायकलवरून 9 इसम घटनास्थळी आले. यामध्ये महेश उर्फ चिमण्या सोनवणे व त्याचे साथीदार होते. जुन्या वादातून कुरापत काढत धारदार शस्त्रांच्या सहाय्याने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यावेळी एका आरोपीने कमरेला लावलेले गावठी पिस्तूल बाहेर काढून परिसरात दहशत निर्माण केली. आरोपींनी घटनास्थळी उभ्या असलेल्या मारुती सुझुकी व इर्टिगा या 4 चाकी वाहनांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मकोका कलम 135 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट 2 ने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी महेश उर्फ चिमण्या हा कामगार नगर सातपूर परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्यास अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक केलेला आरोपी यापूर्वीही सालपूर व नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे होता. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिनिरीक्षक हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, शंकर काळे यांच्यासह गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने पार पाडली. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.